आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे 19 एप्रिल, वार आहे रविवार आणि आजचा आहे अक्षय तृतीयेचा शुभ दिवस। त्यामुळे बघा, आज अक्षय तृतीये दिवशी अनेक सारे उपाय केले जातात। त्याचबरोबर जो काही आपल्याला त्रास किंवा अडीअडचणी येत आहेत, तर त्यामधून बाहेर निघण्यासाठी अनेक उपाय देखील या दिवशी केले जातात। अक्षय तृतीया हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्त आहे। त्यामुळे बघा, आज केलेले उपाय हे वर्षभर आपल्याला शुभ फळाची प्राप्ती करून देत असतात। आणि बऱ्याच जणांना बघा, काही कारणामुळे समजा अक्षय तृतीयेचे कोणतेच उपाय करणं शक्य नाही आहे, तर बघा, फक्त त्यांनी आज संध्याकाळी 6 नंतर हा उपाय करायचा आहे। तुम्ही कोणताच उपाय केलेला नाही आहे, तुम्हाला शक्य नाही आहे करणं, तर बघा, नक्कीच तुम्ही आज संध्याकाळी 6 नंतर अक्षय तृतीये दिवशी हा उपाय करायचा आहे। काहीही नाही केलं तरी चालेल, पण तुम्ही आज संध्याकाळी 6 नंतर आपल्या उंबरठ्याजवळ ही वस्तू ठेवायची आहे। ही वस्तू जर आपण अक्षय तृतीये दिवशी आपल्या उंबरठ्याजवळ ठेवत असू, तर अनेक प्रकारची शुभफळं आपल्याला मिळतात। त्याचबरोबर आपल्याला अडीअडचणींमधून नक्कीच मार्ग मिळतो आणि आपल्या मागे जर काही इडापिडा, काही अडीअडचणी सुरू असतील, तर त्या देखील वेळीच दूर होतात। त्यामुळे आज अक्षय तृतीये दिवशी करायचा हा विशेष उपाय आहे। आणि बघा, वर्षातून ह्या एकाच तिथी दिवशी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता। बघा, काही तिथी अत्यंत महत्त्वाच्या असतात, त्या वर्षभरात पुन्हा कधीही येत नाहीत आणि या महत्त्वाच्या तिथींदिवशी जर तुम्ही काही उपाय अगदी योग्य प्रकारे केले, तर तुमच्या मागे जो काही त्रास अडीअडचणी आहेत, तर ते देखील दूर होतात। त्यामुळे बघा, जरी तुम्ही आज अक्षय तृतीयेचे कोणतेच उपाय करू शकत नसाल किंवा तुम्ही तुमच्या गावी मुख्य घरी राहत नसाल, लांब राहताय जॉबसाठी किंवा मग व्यवसायासाठी, तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं रेंटचं घर असू द्या, म्हणजेच भाड्याचं घर असलं तरी चालेल किंवा मग स्वतःचं घर असलं तरी चालेल, कुठेही तुम्ही हा उपाय करू शकता। पण सगळ्यांनी हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे। उंबरठ्यासमोर न विसरता आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे। तर बघा, उपाय मी लगेचच सांगणार आहे, त्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगते। जर तुम्हाला ते शक्य असेल, तर तुम्ही नक्कीच आज अक्षय तृतीये दिवशी करायचे आहेत। बघा, आज अक्षय तृतीये दिवशी लक्ष्मीचे पूजन केले जाते। या दिवशी शक्य असेल तर सोने चांदीची खरेदी करणं शुभ मानले जाते, किंवा सोने चांदीची खरेदी करणं तुम्हाला शक्य नाही आहे, तर बघा, अशा काही वस्तू आहेत ना, ज्या तुम्ही आज खरेदी करून जर घरामध्ये आणल्या, तर नक्कीच त्या वस्तूंमध्ये लक्ष्मी स्थिरावलेली असते, वसलेली असते आणि या वस्तूंच्या रूपाने आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते। तर सोने चांदी शक्य असेल तर सोने चांदी घ्या, नाही शक्य तर बघा, आज थोडेसे धने तुम्ही नक्की घरामध्ये आणू शकता। त्यानंतर बघा, पुढची वस्तू आहे ती म्हणजे पिवळी मोहरी। पिवळ्या मोहरीचं खूप महत्त्व आहे। अक्षय तृतीये दिवशी जर तुम्ही अशी पिवळी मोहरी आणून ती देवासमोरच्या दिव्यामध्ये जर टाकली, तर याचे अनेक शुभलाभ आपल्याला मिळतात। आपली अडकलेली कामे पूर्णत्वाला जातात आणि धनप्राप्तीचे योग जुळून येतात। त्याचबरोबर बघा, आज अक्षय तृतीये दिवशी मातीची भांडी खरेदी करण्याला देखील विशेष महत्त्व आहे। त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मातीची कोणतीही भांडी, जसं की माठ असेल किंवा तुम्हाला स्वयंपाकासाठी घ्यायची असतील मातीची भांडी, तर ती तुम्ही घेऊ शकता, किंवा पणत्या असतील, मातीचे दिवे असतील, तर हे देखील तुम्ही घेऊ शकता। तर अशा काही गोष्टी आहेत, नक्कीच तुम्ही या दिवशी म्हणजेच आज खरेदी करण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्हाला जर तुळस लावायची असेल, नवीन तुळस लावायची असेल, तर आजचा दिवस अत्यंत शुभ आहे। तुम्ही आज अक्षय तृतीये दिवशी तुळशीचे रोप लावू शकता, हळदीचे रोप लावू शकता। अशी शुभ कामं तुम्ही आज करू शकता। घरातलं वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे, चिडाचिड करायची नाही कोणावर। त्याचबरोबर आज आपल्याला पितरांना देखील घास दाखवायचा असतो। असं म्हटलं जातं की अक्षय तृतीये दिवशी आणि पितृपक्षामध्ये आपले पितृ आपल्या भेटीला येतात आणि अक्षय तृतीयेचा दिवस हा पितरांच्या पूजनासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस समजला जातो। आता बघा, जर तुम्हाला खूप असा पंचपक्वान्नाचा स्वयंपाक करणं शक्य नाही, तर काही हरकत नाही, तुम्ही तांदळाची खीर बनवा
आणि त्यामध्ये बघा थोडासा आमरस आपल्याला टाकायचा आहे. अक्षय तृतीये दिवशी आमरसाचं विशेष महत्त्व आहे. त्यामुळे जे काही तुम्ही बनवलेलं आहे तर ते सगळं घ्या. रोजचा जो नेहमीचा स्वयंपाक आहे, भाजी पोळी भात आमटी, हे थोडं थोडं घ्या आणि त्यामध्ये आमरस टाकायला विसरू नका. आणि एकत्र हे सगळं कालवायचं आहे आणि एखाद्या केळीच्या पानावर किंवा एखाद्या डिशमध्ये ते तुम्हाला पितरांचं स्मरण करून कावळ्याला हा घास दाखवायचा आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. जिथे कुठे तुम्ही राहत असाल तिथे तुम्ही अशा प्रकारे हा घास कावळ्याला दाखवू शकता. काहीच करणं शक्य नाही तर तुम्ही फक्त दही भाताचा नैवेद्य दाखवू शकता आणि त्यावरती थोडासा आमरस हा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. एवढं जरी तुम्ही केलं तरी खूप आहे. कावळ्यासाठी म्हणजेच आपल्या पूर्वजांसाठी, आपल्या पितरांसाठी हा घास तुम्हाला नक्कीच आज ठेवायचा आहे. तर या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपल्या पितरांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळणं खूप महत्त्वाचं आहे. जर आपल्या मागे आपल्या पितरांचा आशीर्वाद, शुभ आशीर्वाद नसेल तर प्रत्येक कामामध्ये अडचणी या निश्चितच 100% येणार आहेत. त्या घरामध्ये शुभकार्य घडून येत नाही, मुलामुलींची लग्न जमत नाहीत, संतानप्राप्ती होत नाही, हवं तशी कामं होत नाही, सतत विघ्न येतात. छोट्या छोट्या कामांमध्ये देखील अनेक मोठी मोठी विघ्न येतात. कुठलं शुभ कार्य पार पडत नाही किंवा मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात. तर या गोष्टी आपल्या मागून दूर व्हाव्यात यासाठी पितरांची सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आज अक्षय तृतीयेचा दिवस आहे, त्यामुळे लक्षात घ्या, अक्षय तृतीये दिवशी आपले पित्र आपल्या भेटीला येत असतात असं म्हटलं जातं. आपल्या पितरांना भरभरून म्हणजे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा, त्यांना तृप्ती मिळावी यासाठी असा हा घास नक्की तुम्ही पितरांना समर्पित करायचा आहे. आता बघूया आपल्याला संध्याकाळी उंबरठ्याच्या जवळ कोणती वस्तू अक्षय तृतीये दिवशी ठेवायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं बघा, आज आहे अक्षय तृतीया. आज हळदीचं खूप महत्त्व असतं. हळदीचे उपाय करण्याला महत्त्व आहे. त्यामुळे शक्य झालं तर उंबरठ्याला हळदीचं लेपन तुम्ही आज करा. दिवसभरात अगदी संध्याकाळी 6 नंतर केलं तरी चालेल. हळद घ्यायची, त्यामध्ये गोमूत्र टाका किंवा साधं पाणी टाका आणि हळदीने आपल्या उंबरठ्याला लेपन करायचं आहे. हळद कुंकू हे वापरून आपल्याला आपल्या उंबरठ्याचं पूजन करायचं आहे. त्याचबरोबर आंब्याच्या 5 पानांचं किंवा 7-11 पानांचं तोरण तुमच्या मुख्य दरवाजाला देखील तुम्ही लावू शकता. शक्य असेल तर या पण गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, तर एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. शक्य असेल तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं तर कणकेचा दिवा तुम्ही बनवा, पण शक्य नाही आहे तर मातीचा दिवा तुम्ही घ्या, पणती घ्या. आणि हा दिवा घेत असताना कुठे आधी वापरलेला नसावा याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. आता त्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे. जर या दोन्हीपैकी तुमच्याकडे कोणतंच तेल नसेल तर जे कोणतं तुम्ही स्वयंपाकाला वापरता ते तेल या दिव्यामध्ये भरलं तरी चालेल. या दिव्यामध्ये आपल्याला सिंगल वात टाकायची आहे, डबल वात घ्यायची नाही. एक छोटीशी डिश घ्या, त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहेत, त्यावर हळद कुंकू अर्पण करायचे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. आता असा हा दिवा घेऊन तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे आणि उंबरठ्याजवळ तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. उजवीकडे किंवा डावीकडे करा, पण उंबरठ्याच्या थोडंसं जवळपास तिथे हा दिवा ठेवायचा आहे. या दिव्याचं तोंड मात्र आपल्याला दक्षिणेला करायचं आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, उजव्या हातामध्ये काळे तीळ घ्यायचे आहेत आणि तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे. आणि त्यानंतर पितरांचं स्मरण करून तुम्हाला ते काळे तीळ प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. आणि एक छोटासा कापराचा तुकडा देखील टाकायचा आहे. त्या दिव्याला हळद कुंकू लावायचं आहे आणि अशा प्रकारे दक्षिणेला तोंड करून हात जोडून तुम्हाला पितरांचे स्मरण मनोभावे करायचे आहे. बघा असं म्हटलं जातं की अक्षय तृतीये दिवशी आपले पित्र आपल्या भेटीला येतातच आणि जेव्हा आपण आपल्या उंबरठ्याजवळ अशा प्रकारे दक्षिणेला तोंड करून हा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा आपल्या पितरांचा जो स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग आहे तर तो आपण प्रकाशित करत असतो. तो दिवा बघून आपल्या पितरांचा जो स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग आहे तो प्रज्वलित होतो, प्रकाशित होतो आणि यामुळे बघा त्यांच्या वाटेतला अंधकार हा दूर होतो. यामुळे आपले पित्र आपल्यावरती
संतुष्ट होतात आणि आपल्या आयुष्यामधल्या अडचणी या दूर होतात. त्यामुळे बघा, आज अक्षय तृतीये दिवशी न विसरता सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून असा हा दिवा उंबरठ्याच्या बाहेर लावायचा आहे. आता समजा बघा, बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम असतो की फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात, मग कसा करू हा उपाय असं वाटतं. तर अशा वेळी तुम्ही काय करा, जिथे म्हणजे बाल्कनी किंवा खिडकी आहे दक्षिणेकडे, तर त्या बाजूला तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून असा हा दिवा लावू शकता. पण न विसरता पितरांसाठी आज अक्षय तृतीये दिवशी सर्वांनी हा दिवा लावा. त्यामध्ये काळे तीळ आणि एक कापूर मात्र आपल्याला टाकायचा आहे. यामुळे बघा, आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते आणि ज्या काही अडचणींमधून आपण जात आहोत तर त्या अडचणी देखील हळूहळू दूर होऊ लागतात. महिलांनी सासरच्या माहेरच्या दोन्हीकडच्या पितरांचं स्मरण करून असा हा दिवा लावू शकतात. दुसऱ्या दिवशी जे तांदूळ, जो दिवा आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करायचा आहे. पुन्हा हा दिवा जो आहे तर तो आपल्याला वापरायचा नाही. तर नक्की सगळ्यांनी हा उपाय करा. तुम्ही आज हा उपाय संध्याकाळी 6 पासून रात्री 12 वाजेपर्यंत करू शकता. भले तुम्हाला अक्षय तृतीयेचं काहीच करणं शक्य नाही आहे, कोणता उपाय करणं शक्य नाही, फक्त हा 2च मिनिटाचा उपाय सर्वांनी करायचा आहे. स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे बऱ्याच जणांना हा उपाय आज रविवारी अक्षय तृतीये दिवशी करता येईल आणि त्यांच्याकडून ही महत्त्वाची अशी अक्षय तृतीयेची पितरांची सेवा घडून येईल. धन्यवाद.